वेलकम टू महाराष्ट्र ई अकॅडमी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अँगल बिटवीन द वेक्टर्स याचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करणार आहे. बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे आणि अशा प्रकारचा एक न्यूमेरिकल 100% ते एक्झाम मध्ये विचारतील 4 to 6 मार्क्ससाठी. बघा लास्ट लेक्चरमध्ये आपण जेवढे सुद्धा न्यूमेरिकल सॉल्व्ह केले होते त्याचाच बेस इथे आहे. म्हणजे जास्त काय डिफिकल्ट नाहीये. सिंपल बेसिक कंडिशन अप्लाय करून तुम्हाला इथे न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण सॉल्व्ह करणार आहे प्रॉब्लेम बेस्ड ऑन अँगल बिटवीन द वेक्टर्स. आता इथे दोन प्रकारचे अँगल इथे आपल्याला दिलेले आहेत. कॉस अँगल आणि साइन अँगल. तर कॉस अँगलचा फॉर्म्युला कधी यूज करायचा किंवा साइन अँगलचा फॉर्म्युला कधी यूज करायचा ते सर्वात पहिले समजून घेऊ. बघा जे डॉट प्रॉडक्ट आहेत म्हणजे इथे कधी बघा इथे मेन्शन केलेलं नाहीये का कुठला अँगल तुम्हाला इथे फाइंड आउट करायचा आहे. त्यावेळेस काय करायचं डॉट प्रॉडक्ट वाला फॉर्म्युला तुम्ही तिथे यूज करायचा. म्हणजे कॉस वाला फॉर्म्युला तिथे यूज करायचा आणि त्याने स्पेशली मेन्शन केलं का साइन अँगल तुम्ही फाइंड आउट करा. त्यावेळेस आपण काय क्रॉस प्रोडक्ट आहे. तो क्रॉस प्रोडक्टचे न्यूमेरिकल आपण अजून सॉल्व्ह केलेले नाहीये. तर मोस्टली आतापर्यंत जेवढे सुद्धा न्यूमेरिकल एक्झाम मध्ये विचारले गेले ते डॉट प्रोडक्टचे न्यूमेरिकल विचारले गेलेले आहेत. फक्त एक न्यूमेरिकल जो असा आहे की त्यांनी क्लिअर कट मेन्शन केलेलं आहे जो अँगल फाइंड आउट करायचा आहे तो साइन अँगल तुम्ही इथे फाइंड आउट करा. बाकी सगळ्या न्यूमेरिकल मध्ये त्याने मेन्शनच केलेलं नाहीये कुठला अँगल तिथे फाइंड आउट करायचा. तर आपण तिथे काय यूज करायचं हा वाला जो फॉर्म्युला आहे कॉस थिटा इज इक्वल टू बघा वेक्टर ए डॉट वेक्टर बी डिवाइड बाय मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इंटू मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी. हा वाला फॉर्म्युला आपल्याला तिथे यूज करायचा आहे. स्पेशली मेन्शन केलं तर आपण तिथे साइन वाला फॉर्म्युला यूज करू आणि साइन वाल्या फॉर्म्युल्यामध्ये काय क्रॉस प्रोडक्ट आहे आणि ते न्यूमेरिकल आपल्याला अजून तिथे सॉल्व्ह करायचे आहेत. बघा एकदम सिंपल न्यूमेरिकल आहे. सिम्पली हा वाला फॉर्म्युला यूज करून तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचं आहे. बघा क्वेश्चन 1 ला सॉल्व्ह करू. तो समर 23 च्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. नंबर ऑफ एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. के स्कीमच्या सुद्धा समर 25 च्या एक्झाम मध्ये विचारला गेलेला आहे. फाइंड द अँगल बिटवीन द वेक्टर्स वेक्टर ए 2i plus 2j plus k आणि वेक्टर बी 3i plus 6j plus 2k. बघा आता न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. सर्वात पहिले जो गिवन डेटा आपल्याला दिलेला आहे तो लिहून घेऊ. बघा क्वेश्चन 1 चं सोल्युशन. क्वेश्चन 1 चं सोल्युशन. क्वेश्चन 1 च्या सोल्युशन मध्ये काय वेक्टर ए इज इक्वल टू 2i plus 2j plus k. 2i plus 2j plus k आणि वेक्टर बी 3i plus 6j प्लस 2k. बघा ऍज पर द फॉर्म्युला सर्वात पहिले आपल्याला काय करायचं आहे आपल्याला डॉट प्रोडक्ट फाइंड आउट करायचं आहे. वेक्टर ए वेक्टर ए आणि वेक्टर बी चं डॉट प्रोडक्ट सिंपल आहे. ऑलरेडी आपण ते सॉल्व्ह केलेले आहेत. बघा वेक्टर ए डॉट वेक्टर बी काय दिलंय ए मध्ये 2i प्लस 2j प्लस के डॉट बी मध्ये 3i 6j प्लस 2k. बघा आता सिंपल काय करायचंय आय बरोबर आय ची व्हॅल्यू जे बरोबर जे ची व्हॅल्यू आणि के बरोबर के ची व्हॅल्यू. बघा इथे आय ची व्हॅल्यू किती आहे 2. इथे आय ची व्हॅल्यू किती आहे 3 मध्ये प्लस साइन. जे ची व्हॅल्यू किती आहे 2. जे ची व्हॅल्यू किती आहे 6 मध्ये प्लस साइन. के ची व्हॅल्यू किती इथे 1 इथे किती आहे 2. बघा 2 इंटू 3 6 प्लस 6 इंटू 2 12 प्लस 1 इंटू 2 2. बघा इथे तुमचा आन्सर येत आहे 12 प्लस 6 18 18 प्लस 2 20. किती आलं 20 म्हणजे वेक्टर ए डॉट वेक्टर बी चा आन्सर किती आलं 20. मग एकदम सिंपल आहे. याला आन्सरला ब्रॅकेट करतो. आता नेक्स्ट काय करायचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं म्हणजे वेक्टर ए चा मॅग्निट्यूड आणि वेक्टर बी चा मॅग्निट्यूड. सिंपल आहे. वेक्टर ए चा मॅग्निट्यूड मॉड ऑफ वेक्टर ए सिंपल काय करतं अंडर रूट मध्ये घ्यायचं. मग ए च्या व्हॅल्यू काय आहेत बघा 2 2 1. बघा आता सिंपल काय करायचं 2 चा स्क्वेअर अगेन अगेन व्हॅल्यू किती आहे जे ची 2 चा स्क्वेअर सगळ्या व्हॅल्यूचा स्क्वेअर करायचं. 2 चा स्क्वेअर 2 चा इथे काय नाही म्हणजे काय असणार 1 इथे 1 चा स्क्वेअर. तुमचा आन्सर येत आहे अंडर रूट ऑफ 2 चा स्क्वेअर 4 2 चा स्क्वेअर 4 1 चा स्क्वेअर 1. बघा 4 प्लस 4 8 8 प्लस 1 9 अंडर रूट 9 चा आन्सर किती येत आहे
3. अंडर 9चा आन्सर किती येईल 3. बघा हे झालं फर्स्ट मॅग्निट्यूड ऑफ द व्हेक्टर ए. तर सिमिलर वे काय करू, मॅग्निट्यूड ऑफ द व्हेक्टर बी फाइंड आउट करू. बघा मॅग्निट्यूड ऑफ द व्हेक्टर बी अगेन मॉड मध्ये घ्यायचं, मॉड अंडर रूट किती व्हॅल्यू किती बघा 3चा स्क्वेअर 6चा स्क्वेअर आणि 2चा स्क्वेअर. बघा 3चा स्क्वेअर 6चा स्क्वेअर आणि 2चा स्क्वेअर. डायरेक्ट कॅल्शियम मध्ये केलं तर चालेल, असं लिहायची गरज नाहीये. एवढं लिहिलं का डायरेक्ट मी कॅल्शियम मध्ये सुद्धा आन्सर तिथे लिहू शकता. 3चा स्क्वेअर किती आहे 9, 6चा स्क्वेअर 36, 2चा स्क्वेअर 4. मग आता आन्सर तुमचं किती येते, मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर बी 9 प्लस 36 प्लस 4 14 अंडर रूट 49. आन्सर येते 7. आन्सर येते 7. बघा 7. आता सिंपल काय करू, फॉर्म्युला इथे यूज करू. फॉर्म्युला आपला काय इथेच यूज करतो फॉर्म्युला. मग अँगल बिटवीन द वेक्टर्स, फॉर्म्युला यूज करतो अँगल बिटवीन द वेक्टर्स cos theta is equal to vector A dot vector B divided by mod of magnitude of vector A and magnitude of vector B. बघा याचा आन्सर किती आला 20 डिवाइड बाय 3 into 7. इथे किती आलाय मॅग्निट्यूड, बघा मॅग्निट्यूड ऑफ द ए किती आलाय 3 आणि हा किती आलाय 7. 20/21 झाला तुमचा आन्सर. सिम्पली याला काय केलं, थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स केलं ते चालेल. थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 20/21. तर थिटाचा तुमचा आन्सर येत आहे शिफ्ट कॉस इनवर्स 20/21 17.75 17.75 डिग्री. बघा इथे मेन्शन केलेलं नाहीये कुठला अँगल फाइंड आउट करताय, म्हणजे ते हाच फॉर्म्युला काय यूज केला तर आपण दोन प्रकारे अँगल फाइंड आउट करू शकतो, एक डॉट प्रोडक्ट आणि क्रॉस प्रोडक्ट. तर हे एकदम ऑलरेडी आपण केलं होतं म्हणून आपण कॉस वालाच फॉर्म्युला इथे यूज केला. आणि स्पेशली मेन्शन केलं तर आपण साइन वाला फॉर्म्युला तिथे यूज करू, त्याचे न्यूमेरिकल आपण पुढे सॉल्व्ह करणार आहेत. बघा हे झालं तुमचं आन्सर. आता सेम सेकंड वाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. बघा फक्त व्हॅल्यू वेगळ्या, तुम्ही सुद्धा ट्राय करू शकता. तुम्ही सुद्धा ट्राय करा, मी इथे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. बघा क्वेश्चन 2 चं सोल्युशन. तर आपलं गिवन डेटा लिहून घेऊ सर्वात पहिले इथे. क्वेश्चन 2 चं सोल्युशन. वेक्टर ए आपल्याला काय दिलेलं आहे, वेक्टर ए इज इक्वल टू 2i. वेक्टर ए इज इक्वल टू 2i प्लस 6j plus 3k, and vector b is equal to 12i minus 4j plus 3k. बघा वेक्टर ए आणि वेक्टर बी च्या व्हॅल्यू आपल्याला दिले. काय सांगितलं, फाइंड द अँगल बिटवीन द वेक्टर्स. तर मेन्शन केलेलं नाहीये कोसाइन अँगल आहे का साइन अँगल आहे, तर आपण कोसाइनचा फॉर्म्युला म्हणजे कॉसचा फॉर्म्युला इथे यूज करू. तर आपल्याला काय करायचं आहे, फाइंड द डॉट प्रोडक्ट. बघा वेक्टर ए डॉट वेक्टर बी व्हॅल्यू लिहून काढू 2i प्लस 6j प्लस 3k डॉट 12i मायनस 4j प्लस 3k. मग आता सिंपल व्हॅल्यू कलेक्ट करू. आय बरोबर आय ची व्हॅल्यू, इथे व्हॅल्यू किती आहे 2 अँड 12 मध्ये प्लस साइन, जे व्हॅल्यू 6 मायनस 4, के व्हॅल्यू 3 प्लस 3. वेक्टर ए डॉट वेक्टर बी याचा आन्सर किती येत आहे बघा 2 into
बघा 2 इंटू 12 किती होईल 24. 6 इंटू बघा 6 इंटू -4 काय होईल -24 आणि 3 इंटू 3 9. बघा वेक्टर ए डॉट वेक्टर बी चा आन्सर किती येते 9. +24 -24 गेट कॅन्सल, आन्सर किती आला 9. आता काय करायचं मॅग्निट्यूड फाइंड आउट करायचं वेक्टर ए चा मॅग्निट्यूड आणि वेक्टर बी चा मॅग्निट्यूड. एकदम सिंपल आहे. मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर ए इज इक्वल टू काय करायचं अंडर रूट मध्ये घ्यायचं. बघा इथे काय व्हॅल्यू आहे 2 चा बघा 2 6 आणि 3. मग काय येईल 2 चा स्क्वेअर 6 चा स्क्वेअर आणि 3 चा स्क्वेअर. किती आन्सर येत आहे बघा डायरेक्ट कॅल्सी मध्ये करतोय. बघा 2 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर 2 चा स्क्वेअर प्लस 6 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. 49 अंडर रूट किती आला 7 आन्सर आला इथे. मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर किती आलं 7. डायरेक्ट कॅल्सी मध्ये केलेलं आहे बघा हे आलं 7. नंतर मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर बी करू. मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर बी बघा अंडर रूट मध्ये बघा अंडर रूट मध्ये काय येईल 12 -4 आणि 3 काय येईल 12 चा स्क्वेअर 12 चा स्क्वेअर प्लस -4 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. तुमचा आन्सर किती येते बघू इथे बघा 12 चा स्क्वेअर प्लस मायनस बघा -4 चा स्क्वेअर पण पॉझिटिव्हच येतो 4 चा स्क्वेअर 3 चा स्क्वेअर येत आहे 169. अंडर रूट 169 किती होते 13 13 किती आलं 13 बघा किती आलं 13. सेम आता अँगल बिटवीन द वेक्टर्स फॉर्म्युला यूज करू. अँगल between the vectors cos theta is equal to vector A dot vector B divided by magnitude of vector A magnitude of vector B. magnitude of vector A and magnitude of vector B. म्हणजे व्हॅल्यू पुट अप करतो cos theta बघा वेक्टर ए किती आहे वेक्टर ए चा सॉरी मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर किती आलाय सॉरी पहिले डॉट प्रोडक्ट वेक्टर ए डॉट वेक्टर बी किती आलं 9 हे आलंय तुमचं 9 डिवाइड बाय आता मॅग्निट्यूड ऑफ द वेक्टर ए किती आलंय 7 आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर बी किती आलंय 13. तर कॉस थिटा इज इक्वल टू 7 इंटू 13 91 बघा 9/91. तर थिटा इज इक्वल टू कॉस इनवर्स 9/92. तिकडे गेल्यानंतर काय होतं कॉस इनवर्स. थिटा इज इक्वल टू बघा शिफ्ट कॉस इनवर्स 9/91 84.32 डिग्री 84.32 डिग्री किती आला 84.32 डिग्री झालं तुमचं फायनल आन्सर. बघा अशा प्रकारचे न्यूमेरिकल जे एक्झाम मध्ये विचारतील. हा सुद्धा न्यूमेरिकल समर 25 च्या एक्झाम मध्ये विचारलेला आहे. एक तुमचा के स्कीमला विचारलेला आहे एक तुमचा आय स्कीमला विचारलेला आहे. एकदम सिंपल आहे. सिंपल बेसिक फॉर्म्युला इथे अप्लाय केलाय आपण न्यूमेरिकलला सॉल्व्ह केलेला आहे. जो स्पेशली जो मेन्शन करेल का फाइंड द साइन अँगल बिटवीन द वेक्टर्स तेव्हा आपण तिथे क्रॉस प्रोडक्ट चे न्यूमेरिकल यूज आपण तिथे सॉल्व्ह करू. त्या फॉर्म्युला यूज करून तिथे न्यूमेरिकल सॉल्व्ह करू. आता याच्या पुढचे जे न्यूमेरिकल असतील ते आता आपण क्रॉस प्रोडक्टचे सुद्धा सॉल्व्ह करणार आहे. याचा आन्सर तुम्ही इथे नोट डाऊन करून घ्या.